गाडी जुनी झाली का गाडीमध्ये पिकअप आणि ॲव्हरेज याला फरक पडतो। तर आपण मग काय केलं पाहिजे, ही जी टेक्नॉलॉजी तुम्ही पाहताय हे गाडीचे इंजेक्टर क्लिनिंग करण्यासाठी आहे। तर याची इंजेक्टर क्लिनिंग कशी केली जाते, तर एअर इकडून सोडला जातो, आपण जे टायरमध्ये हवा भरतो ना त्याप्रमाणे हे मशीन असतं। हे आतमध्ये आपण गाडीमध्ये लावतो इथे आणि इथून एअर चालू होती, एअर भेटली, इथून एअर जाते आणि ह्या सिलेंडरमध्ये एअर जाऊन याच्यामध्ये आपण लिक्विड टाकतो। लिक्विड हे फुल प्रेशरने हे इंजेक्टरमध्ये सोडलं जातं। जो फ्यूलचा जो पाईप असतो जो इंजेक्टरमध्ये जातो तो पाईप काढला जातो आणि याच्याद्वारे लिक्विड आपण इंजेक्टरमध्ये सोडतो। इंजेक्टरमध्ये सोडल्यानंतर इंजेक्टर आपले पूर्णपणे क्लीन होऊन जातात। इंजेक्टर क्लीन झाले का आपल्या गाडीमध्ये पिकअप आणि ॲव्हरेजला चांगलाच फरक पडतो। जशी गाडी आपली नवीन चालत होती तशी त्याप्रमाणे ती गाडी आपली चालायला सुरुवात होते। गाडी जुनी झाल्यानंतर काय होतं, कार्बन इंजेक्टरच्या समोर कार्बन आणि आल्यामुळं गाडीमध्ये पिकअप आणि ॲव्हरेजमध्ये फरक पडतो। तर हे लिक्विड असतं, हे लिक्विड त्या सिलेंडरमध्ये ओतलं जातं, त्यानंतर हवा सोडून प्रेशरने हे इंजेक्टरमध्ये सोडलं जातं आणि इंजेक्टर क्लिनिंग केले जातात। इंजेक्टर क्लिनिंग केल्यानंतर गाडीमध्ये खूप काही फरक पडतो, पिकअपलाही फरक पडतो आणि ॲव्हरेजलाही फरक पडतो। त्यामुळे तुम्ही हे इंजेक्टर क्लिनिंग दर 60,000 किलोमीटरला 50,000 किलोमीटरला करून घ्यावे। हा जो पाईप आहे हा पेट्रोलचा आहे, टाकीमधून आलेला आहे। हा पाईप काढला जातो आणि हा पाईप तिथं जोडला जातो आणि हे लिक्विड इंजेक्टरमध्ये सोडले जाते। पहा तुम्ही, हा पाईप काढला जातो आणि हा पाईप तिथे जोडला जातो आणि इंजेक्टरच्या लाईनमध्ये डायरेक्ट पाईप सोडला जातो। पहिले इंजेक्टर क्लीन करण्यासाठी पूर्ण इंजेक्टर खोलायची गरज पडत होती। आता ह्या टेक्नॉलॉजीमुळे इंजेक्टर बाहेर काढण्याची कोणतीही गरज नाही, आपण गाडीमध्येच लावूनच हे इंजेक्टर क्लिनिंग करू शकतो। हे करण्याच्या अगोदर तुम्हाला पेट्रोलचा जो रिले असतो तो काढावा लागेल, त्यानंतरच हे करावं लागतं, नाहीतर स्विच चालू केल्यानंतर तुमचं पेट्रोल त्या पाईपद्वारे बाहेर येऊ शकतं। त्याच्यामुळे हा रिले पहिल्यांदा काढून तुम्हाला हे क्लिनिंग करावे लागतं। तुमच्या शेजारच्या कोणत्याही गॅरेजमध्ये असं असेल तर तुम्ही इंजेक्टर क्लिनिंग करून घेऊ शकता। व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।